आणि त्यासोबतच 89 लाखाची RT-PCR लॅब आणि जवळपास 60 लाखाच्या 5000 RT-PCR किट्स ही आम्ही ऑर्डर दिलेली आहे. त्याचं मला वाटतं 30 तारखेपासून त्याचं इन्स्ट्रक्शन सुरू होईल असं आमचा प्लॅनिंग आहे, मानस आहे. आणि हे 150 बेड आणि सध्याच्या घडीला जवळपास 70 बेड, जवळपास 220 बेड जे आहेत म्हणजे हे 30 + 38 साधारणतः 70 त्यांना देण्यासाठी नंदुरबार जिल्हा सक्षम होईल. आणि त्याच्या पलीकडे जे माइल्ड सिम्पटम्स किंवा मॉडरेट सिम्पटम्स आहेत असे माइल्ड आणि मॉडरेट सिम्पटम्सला ट्रीट करण्यासाठी आज घडीला आपल्याकडे साधारणतः 430 बेड्स, नंदुरबारला आता 270 बेडचं नियोजन आपलं सुरू झालेलं आहे. त्यापैकी 135 ऑलरेडी फंक्शनिंग आहे, 135 मंडेला फंक्शनिंग सुरू होईल. 60 शहाद्याला, तो 60चा आकडा सुद्धा आपण 200 पर्यंत वाढवू आणि त्याला 100 पर्यंत. तरी साधारणतः आपलं हे जे बेडचा काउंट आहे माइल्ड मॉडरेट सिम्पटम्सचे ते साधारणतः आपला 600 पर्यंत जाईल. आणि हे साधारणतः आपले जे 230 आहे असे साधारणतः आपले 830 बेडचं जे प्लॅनिंग नियोजन ते ऑलरेडी झालेलं आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स, कॉलेजेस निश्चितच आहेत, तिथं कॉलेजेस, कॉलेजेस, प्रायव्हेट मोठे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत. परंतु शासकीय हॉस्पिटल चालवत, सिव्हिल हॉस्पिटल चालवत, RHSDF चालवत आपल्याला ही कोविडची व्यवस्था उभी करावी लागते. आणि म्हणून आपण हे आवाहन केलं होतं की काही प्रायव्हेट डॉक्टरांनी पुढे यावं आणि नंदुरबारला प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू करावं. त्यासाठी आम्ही 2 ते 3 मीटिंग आमच्या झालेल्या आहेत आणि काही प्रायव्हेट डॉक्टर रेडी झाले. नंदुरबारला 2 हॉस्पिटल सुरू करण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे, 20-20 बेडचं, जे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे असतील. आणि जी लोक, आता याचा असा अर्थ होत नाही की आम्ही प्रायव्हेटला प्रमोट करतो, याचा असा अर्थ होतो की ज्या लोकांना प्रायव्हेटला सुविधा घ्यायची आहे, ज्यांना सिव्हिल हॉस्पिटलला सुविधा घेऊ वाटत नाही, ज्यांना वैयक्तिक त्यांचा रूम पाहिजे, वेगळी स्वतंत्र रूम पाहिजे, स्वतंत्र नर्स अटेंडंट पाहिजे, स्वतंत्र वैयक्तिक डॉक्टर पाहिजे असं लोकांना वाटत असेल आणि ते पे करू शकत असतील, अशा डॉक्टरांच्या युनिट्सला गव्हर्नमेंटचे जे रेट आहेत ते अधिरेखित करून मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सिव्हिल सर्जन आणि ते हॉस्पिटल बांधतील. आणि त्या सर्वांचं जे मॉनिटरिंग जी ही राहील ती सिव्हिल सर्जनच्या मार्फत होईल. परंतु तो एक ऑप्शन आपण लोकांना दिलेला आहे. त्याच पद्धतीने जे क्वारंटाईन सेंटरला काही लोकांना तिथे टीव्ही पाहिजे किंवा वायफाय पाहिजे किंवा कोझी बेड पाहिजे, ते आपण नाही करू शकत, वी हॅव लिमिटेशन्स. अशा लोकांसाठी आपण 2 हॉटेल, मला वाटतं गौरव पॅलेस, आदर्श आणि गौरव पॅलेस, दोघी हॉटेल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत. त्याचा माझा पर्पज हाच आहे की आम्ही आमची जबाबदारी तर पार पाडूच, पण ज्या लोकांना वाटत असेल काही रशिया रिटर्न्स आहेत, काही बाहेरचे लोक आहेत, त्यांना वाटतं की आम्हाला प्रायव्हेट क्वारंटाईन व्हायचं आहे, असे लोक त्या ठिकाणी जाऊ शकतील. आजच्या घडीला आमचा जो फुल एनर्जी आणि फुल फोर्स ह्यासाठी आहे की आपलं 150 बेडचं वुमन हॉस्पिटल हे सुरू व्हावं, नंबर 1. नंबर 2, RT-PCR लॅब सुरू व्हावी. आणि आजच मी सीओशी बोललो, हे जे प्रोसेस आपले 30,000 ते इंजेक्शन आहे, आपण साधारणतः 100 जरी इंजेक्शन मागवले त्याची कॉस्ट किती झाली? 30 लाख. इट्स अ व्हेरी हाय कॉस्ट इंजेक्शन आणि ते पैसे देऊन पण मिळत नाही. की डिस्ट्रीब्युटरचे इश्यूज आहेत, मेडिसिन शॉर्टेज आहे. तर सिव्हिल सर्जन स्वतः जवळपास 10-12 डिस्ट्रीब्युटरशी बोलले, त्यापैकी काही लोक रेडी झालेले आहेत. महत्वाचा जो मुद्दा आहे, नंदुरबार शहर, शहादा शहर किंवा ह्या जिल्ह्यातील नागरिकांनी अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट आणि नंबर 2 त्याच्याने पुढचा जो स्प्रेड होण्याची जी गती असते, चुकून अनावधानाने जे स्प्रेड होतो, ती गतीवरती रोध, त्या गतीवरती स्टॉप मिळतो. ह्या 2 गोष्टी आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो की हे जर आपण करू शकलो, कारण आता काल जवळपास आपण 145 सॅम्पलचा काल आपला रिपोर्ट आला, त्याच्यातून परत आमचं अनालिसिस सुरू होतं की यामध्ये इंडेक्स केस किती, यामध्ये कॉन्टॅक्ट किती. साधारणतः मग त्या 25 मध्ये जे पॉझिटिव्ह आले त्याच्यामध्ये 5 केसेस हे इंडेक्स केस होते आणि नवीन केसेस, आणि 20 केसेस हे इंडेक्स केसेसचे कॉन्टॅक्ट असतात. तर हे एकंदरीत जे लॉकडाऊन आपण करतो त्याचं कारण असं असतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये एखाद्या व्यक्ती जो असिम्प्टमॅटिकली पॉझिटिव्ह असतो, त्याला सिम्प्टम यायला वेळ लागतात, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, तो ते टेस्ट करत नाही. अशी लोक घराच्या बाहेर न निघल्यामुळे संसर्ग हा थांबत असतो. दॅट्स नंबर 1. आणि नंबर 2,
जे कॉन्टॅक्ट असतात त्या व्यक्तीचे जे त्याच्या टचमध्ये असतात ते कॉन्टॅक्टची जी संख्या असते ती मर्यादित होते. उदाहरणार्थ एखादा भाजीपालावाला जर पॉझिटिव्ह निघाला, एखादा किराणावाला पॉझिटिव्ह निघाला, तर तो चान्स आहे की तो दिवसाला 100 लोकांना भेटत असेल, 150 लोकांना भेटत असेल, तर ते कमी होत असतं. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आमचं जे सर्व्हिलन्स आहे, जे जाऊन बघणे, पेशंटचं माहिती घेणे, ती वाढत असते. तर हा जो लॉकडाऊन आहे हा भविष्यामध्ये करायचा किंवा नाही करायचा, तर हा करायच्या आधी आम्ही सर्व मंत्री महोदयांपासून सर्वांचे आम्ही विचारविमर्श केला होता आणि सर्वांच्या सगळ्यांनी हा निर्णय घेतला. आता 30 तारखेनंतर 31, 1, 2 शनिवार आहे, रविवार आहे, रक्षाबंधन आहे, हे सर्व दिवस सकाळी जो आपला टायमिंग आहे त्या टायमिंग पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही सर्व दुकानं सुरू राहतील. नागरिकांनी कृपया गर्दी करू नका. सण साजरे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळा, नियमांचे पालन करा. हा सर्वात पहिला मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट वीकला तरी ऑर्डर आता मी ड्राफ्ट करतोय, त्या टायमिंगला सर्व दुकानं सुरू राहतील. पण त्याच्यानंतर जो नेक्स्ट वीक येणार आहे त्या वीकमध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत नंदुरबार आणि शहादा आणि विशेष करून जे नागरी भाग आहे, जळगाव सोडून द्या, तळोदा, नवापूर, कटुआ ह्या ठिकाणी राहील. आणि आपला जो रविवारचा जो जनता कर्फ्यू आहे, तो जनता कर्फ्यू हा कायम आहे. जनता कर्फ्यू करणे किंवा लॉकडाऊन करण्याचं कारण काय आहे की लोकांना कळतं की दिस इज हाऊ वी हॅव टू डील. हे आपली संस्कृती, ही आपली कल्चर ह्या काळामध्ये, कारण कोविड किती दिवस किती महिने राहील आधीपासून बोलतोय कोणालाच माहिती नाही. वॅक्सिनचं ट्रायल चाललेलं आहे, वॅक्सिनचं हे चाललंय, पण त्याचे आउटकम, त्याचे अनालिसिस, त्याचं स्टडी तो करायला बराच वेळ लागतो. तेवढे जनरेशन, तेवढं प्रोडक्शन, तेवढं डिस्ट्रीब्युशन, तेवढं मग देणे. आणि म्हणून मी जनरली आता आपल्या जेवढे अधिकाऱ्यांच्या मीटिंग सुद्धा मी शक्यतो झूमवरती घेतो. घ्यायचे असते तर फक्त जे ठराविक 4-5 अधिकारी त्यांना घेतो, जेणेकरून पब्लिक कॉन्टॅक्ट कमीत कमी कसा होईल आणि महत्वाच्या गोष्टी सुरळीतपणे कशा होतील ती खातेदारी हे सुद्धा हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजच्या वेळेला हे जे फिगर्स आहेत त्या फिगर्समध्ये काही लोकांच्या मनामध्ये काही डाऊट्स होत्या, काही चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, त्या सर्वांची माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे. जाताना ऑफकोर्स भीती आहेच, तिथं गेलात आणि वातावरणामध्ये व्हायरस असतो, पसरतो. आणि त्याच्यामुळे मी हे बोललो की सिव्हिल सर्जन आणि ॲडिशनल सिव्हिल सर्जन विल पर्सनली चेक. एकदा सकाळी जाईल तर संध्याकाळी जाईल, तिथलं क्लिनिनेस, तिथं स्वच्छता. आणि मागे तक्रार आली होती, बरोबर आहे, तक्रारी खरं आहे की 10 दिवस एकच पूर्ण 10-12 दिवस जेव्हा राहतो, जेवणाचं गोष्ट, बाकीच्या गोष्टीचं गोष्ट ते पडत असतो. आणि सर्व गोष्टींची क्लिनिनेस आणि मॉनिटरिंग स्वतः सिव्हिल सर्जन, ॲडिशनल सिव्हिल सर्जन पर्सनली जाऊन बघतात. मलाही जरा काही अडचण नाही, आय कॅन गो. सो डॉक्टरांच्या आपल्याकडे जो मुद्दा बोलला, प्रायव्हेट डॉक्टर्स जे कोविडला त्यांचे जे नॉर्म्स आहेत, म्हणजे EMS 30,000 पगार आहे, स्पेशलिस्टला 80,000 पगार आहे, 3 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी आमच्याकडे कामाला यावं म्हणून आम्ही 2-3दा इंटरव्ह्यू जाहिरात केले. आणि दुर्दैवाने 5 डॉक्टर आम्हाला मिळाले. दुर्दैव कायचं कारण आहे, आम्ही जेवढ्याही जाहिराती दिल्या त्या जाहिरातीपैकी 5 डॉक्टर मिळाले, ते 5 डॉक्टर 5 दिवसाच्या सोडून निघून गेले. त्याच्याकडे दुर्दैव. म्हणजे आता काय होतं की आजच्या वेळेला जे काही कोविड मॅनेजमेंट करायचे आहे ते आपल्यालाच करायचे, आपल्याच रिसोर्सेसचा वापर करून कुठलाही आहोबाहो न करता व्यवस्थित मॅनेजमेंट, सिस्टमिक प्लॅनिंग हा त्याच्यामागचं सोल्युशन आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवशी येणारे इंडेक्स केस, नवीन केसेस, त्याचे कॉन्टॅक्ट कुठले आहेत, हाय रिस्क कॉन्टॅक्ट कुठले, लो रिस्क कॉन्टॅक्ट कुठले, आणि ह्या सर्व कॉन्टॅक्टचे स्वाब जात आहेत का, आणि हे क्वारंटाईन होत आहेत का, आणि त्यांच्या रिझल्टच्या अनुषंगाने त्यांना कोणती ट्रीटमेंट मिळते का, हे ॲनालिसिस आमचे सर्व इन्सिडेंट कमांडर DHOs करतात. हे जे मोबाईल टीम जे आम्ही सुरू करतो आहोत त्याचा मला खात्री आहे की त्याच्याने स्वॅब कलेक्शनचं प्रमाण अत्यंत वाढेल. आणि जे शेवटच्या मोमेंटला जे लोक आमच्याकडे येऊन त्याच्यासाठी बोललो की 29 पैकी 20 लोक हे लास्ट 40 तासामध्ये 42 तासामध्ये डेथ झाली. येतानाच तुम्ही व्हेंटिलेटरवरती आहे,
आणि हे मी मानतो की ज्यांच्याकडे बरेचसे इश्यूज आहेत ते सांगेलच तुम्हाला, परंतु जेवढ्या स्पीडली ते सिव्हिल हॉस्पिटल ह्युमन चाइल्ड कधीपासून पेंडिंग होते? 16 पूर्ण व्हायचं होतं, 14 सुरू व्हायचं होतं, बरोबर की नाही? आणि मला तर हा एखाद्या वुमन अँड चाइल्ड हॉस्पिटल नावाचं काही बाबा नंतर सुरू आहे का प्रगतीपद आहे की कॉन्ट्रॅक्टर पडून गेला सोडून, हे तर मला कोविडच्या नंतर कळालं की असं काहीतरी आपल्याकडे आहे. आणि मग तेव्हापासूनच त्याचं जे काही रिमेनिंग वर्क्स होतं, टायलिंग, फ्लोरिंग, आता एकदम बिलकुल 99% काम झालेलं आहे. 1% काम बाकी आहे फिनिशिंगचं, आणि ते आमचं प्लॅनिंग की पुढच्या 1 दिवस हे करायचं, ते एक विषय. आणि त्यासोबत तिथं 100 बेड्सला सेंट्रलाइज ऑक्सिजन, सेंट्रलाइज सक्शन, म्हणजे ऑक्सिजन तर तुम्ही त्याला पाईपलाईन करतातच, परंतु त्याच्यामध्ये जर लंग्समध्ये जर काही फ्लूइड असेल, काही पॅरेंटायमल ऍक्टिव्हिटी आहे तर सटकन करता यायला पाहिजे. त्या सर्व गोष्टींचा आपण हे करून घेतो आहोत, विथ सीसीटीव्ही, विथ मॅट्रेस, विथ बेड्स, विथ स्टाफ, विथ लॅब इक्विपमेंट. याच्यामध्ये सहभागी व्हावं. ऍटलिस्ट आम्ही दुसरीकडे सेवा फ्रीमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये मला वाटतं एमडीला सुपर स्पेशलिस्ट 80,000 पगार आहे, एमबीबीएसला 60, एमबीबीएसला 60 आहे, बीएमएसला मला वाटतं 45. तर आपल्या माध्यमातून, आपल्या कॉन्टॅक्टमधून जर कोणी, कारण असं म्हणतात ना की युद्धाच्या वेळी सैनिकांनीच ते युद्ध लढलं पाहिजे, असं म्हणू शकत नाही की युद्ध आहे म्हणून सैनिक म्हणजे की आता बाबा आम्ही घरी जाऊन सुट्टी घेऊ. त्याच पद्धतीने जेव्हा इन्फेक्शन, पॅन्डेमिक, एपिडेमिक जेव्हा येतं, डॉक्टरांनीच ते ट्रीट करणं अपेक्षित आहे. तुमच्यासारखी लोक, माझ्यासारखी लोक, मी आहे डॉक्टर बाय ग्रॅज्युएशन, आता तुम्ही बेरोजगार म्हणून काम करतोय. तर ही जी परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी आपले प्रायव्हेट डॉक्टरांनी पुढे यावं असं आवाहन करण्यासाठी मी 2दा मीटिंग घेतल्या, आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून आम्ही आवाहन केलं. त्यातील मला वाटतं 4 स्पेशलिस्ट रेडी झाले, 4 स्पेशलिस्ट रेडी झालेले आहेत. आणि जो बाकीचा जो 35 डॉक्टरांचा जो शॉर्टेज आहे तो मग आता आम्ही सीएचओच्या माध्यमातून काहीतरी पूल करून ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण हा शॉर्टेज फक्त नंदुरबारला नाही, हा शॉर्टेज पुण्यात पण आहे, नाशिकमध्ये पण आहे, एव्हरीवेअर जिथे पेशंट संख्या वाढलेली आहे. किंबहुना आजच्या परिस्थितीत म्हटलं की बाबा आजच्या परिस्थितीमध्ये 330 रुग्ण बरे झालेले आहेत, एकूण जे टोटल पॉझिटिव्ह आल्यापैकी आहे मला वाटतं काहीतरी 140, 145 ऍक्टिव्ह पेशंट आहेत. प्रायव्हेट पेशंट येत आहेत, सतत फीवर आणि कफ जरी असतील तर इमिडिएटली त्याचं स्वॅब कलेक्शनसाठी ठराविक पॉईंट आणि स्वॅब टेस्टिंग फ्री आहे. तर त्याची कॉस्ट साधारण 2600 रुपये आहे, बट इट्स फ्री फ्रॉम गव्हर्नमेंट साईड. या सर्व गोष्टी जर सर्वांनी आपण एकत्रित येऊन एक सकारात्मक मानसिकता ठेवून जर हे करू शकतो, एवढे सर्व लोकहोल्स असताना, शॉर्टेज असताना, डॉक्टरांचं शॉर्टेज, मेडिकल कॉलेजचं नाही आपल्याकडे, प्रायव्हेट हॉस्पिटल्स नाही आहेत, आणि मी जसं रोजच्या आमचं पाटील बघताय रोजचे सिरियस कसे येत आहेत, काय येत आहेत, किती इंडस्ट्री सापडल्या, काय सापडल्या, तर हे सर्व गोष्टींमध्ये जर भविष्यात आपल्याला असं जर टाळायचं असेल तर त्या सेवा पूल करणे आणि ज्यांचं रेग्युलर क्लिनिक आहे ते व्यवस्थित चालणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वतः सीएस प्रायव्हेट डॉक्टरांच्या मीटिंग घेत आहेत, मी मीटिंग घेतो आहे, आणि सुदैवाने काही सिनियर डॉक्टर्स जे आहेत ते राऊंडला तरी कन्सल्टेशनसाठी डॉक्टर पाटील असतील, अजून 2-3 डॉक्टर आहेत, ते फ्री ऑफ कॉस्ट सध्या घेत आहेत आणि गाईड करत आहेत. बाबा ह्या पेशंटला तुम्ही हे द्या, मला हे द्या. एक सुदैवाने चांगलं आहे. आणि जर होपफुली जर ह्या मेडिसिन आम्हाला मिळाल्या, ऑक्सिजन दॅट इज अ लाईफ सेव्हिंग ड्रग, सध्या तरी 100% नाही आहे पण सध्या तरी, तर ते एक चांगला प्रभाव आपल्याला मिळू शकतो. आणि दुसरा विषय तो ब्लड बँकचा आहे. तर जे प्लाझ्मा जे पाहिजे, जे पेशंटला प्लाझ्मा लागतात, आम्ही सर्व जेवढे रिकवर झालेले 330 लोकांचा डाटाबेस आमच्याकडे आहे, आणि सध्या हे ब्लड बँकमध्ये पेशंट्स वरती ट्रीटमेंट चाललेली आहे. तर जेव्हा आपलं वुमेन अँड चाइल्ड हॉस्पिटल रेडी होईल, त्यांनी सिव्हिल सर्जनांना निर्देश दिले की तिथले जेवढेही बेड्स आहेत त्याला सॅनिटाईज करा, पूर्ण फ्युमिगेट करून घ्या, 2-3 दिवस लॅब बंद ठेवा, आणि त्याच्यानंतर त्या लॅबमध्ये जेवढे मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत त्या मॉडर्न इक्विपमेंटचा वापर करून आपल्याकडे प्लाझ्मा सेक्रेटर पण वाटतं आहे, प्लाझ्मा सेक्रेटर पण आलेला आहे. त्याच्यानंतर हे जेवढेही आमच्याकडे डोनर्स आहेत, जेवढे लोकांची लिस्ट आहे त्यांना संपर्क साधून आपल्याकडे प्लाझ्मा सुद्धा अवेलेबल करण्याचा आपल्या प्लॅन आहे. खाजगी डॉक्टरांचं सध्या असं आहे की जे ज्या रुग्णांना अनुभव येतोय
हा सर्वत्र कोविड हा विषय झालेला आहे. जरी दुसरा जरी आजार राहिला त्या आजाराला ते डॉक्टर न बघता कोविड या नजरेने बघतात. त्याला जे मूळ औषध पाहिजे ते त्याला मिळत नाही. हात पण लावते डॉक्टर लोक संसर्ग घेऊन देतात सिव्हिलला द्यायचं. जे हा जो बॅकलॉग आहे हा भरून कधी निघणार आहे. कारण की आपण कोरोना हा एकमेव आपला विषय आहे. म्हणजे इतर जे रेग्युलर आहेत कोणाला बीपी आहे, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला रेग्युलर व्हायरल इन्फेक्शन आहे त्या आजाराकडे दुर्लक्ष होतंय. त्या आजारावर नेमकं ते ट्रीटमेंट मिळत नाही आणि सिव्हिल दोन वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. रेग्युलर सिव्हिल हॉस्पिटल आहे ते पूर्ण वेगळं आहे आणि जे कोविड हॉस्पिटल आहे किंवा आता ही वुमन अँड चाइल्ड आहे ती पण पूर्ण वेगळी स्वतंत्र बिल्डिंग आहे, स्वतंत्र बॅरिकेडिंग आहे, स्वतंत्र एंट्री एक्झिट आहे. नंबर 2 हा जो विषय आहे की प्रायव्हेट डॉक्टर्स बऱ्याच लोकांना ट्रीट करताना डिस्टन्स ठेवतात किंवा हात लावत नाही किंवा इतर गोष्टी. त्यासाठी आम्ही 35 डॉक्टरांना शहादा आणि नंदुरबारांना बोलवलं होतं आणि हाच मुद्दा सांगितला की हे युद्ध जर जिंकायचं असेल तर सर्वांना सहभागी व्हावं लागेल. तुम्ही फक्त शासकीय डॉक्टरांवरती जर अवलंबून राहणार तर संख्या किती आहे. त्यांना रेग्युलर डिलिव्हरी करायची आहे, रेग्युलर सिझर करायचे आहे, रेग्युलर ऑपरेशन करायचे आहे, रेग्युलर पेशंटचे डायलिसिस करायचे आहे, रेग्युलर त्यांना मेडिसिन ट्रीटमेंट द्यायची आहे. तिथले जे ॲम्ब्युलन्सेस आहेत त्यांचा रेग्युलर वापर चालू आहेच. आणि वरून ह्या काळात जर तुम्ही बंद केलं तर त्याचा वेगळा एक्स्ट्रा लोड, कोविडचा वेगळा सुपर लोड. आणि म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या की बाबा सर आम्ही ठरवतो, आमचा ग्रुप आहे, आमची असोसिएशन आहे आणि तुम्ही जर ठरवताना जर तुमच्याकडून काही चूक होत असेल तर आम्हाला मग रजिस्ट्रेशन कॅन्सल आणि दुकान तुमचं क्लिनिक सील केल्याशिवाय पर्याय. माझी फक्त एवढीच विनंती आहे की ह्या प्रोफेशनची सध्या अत्यंत गरज आहे. सर्वांना डॉक्टरांबद्दल अत्यंत रिस्पेक्ट आहे. पण जर काही मोजके डॉक्टर आपली जबाबदारी घेऊन कामापासून जर टाळाटाळ करत असतील मग मेस्मा जो आहे कंपल्सरी सर्व्हिस घेणे आम्हाला कायदा लावावा लागेल. आता आम्ही इम्प्लिमेंटेशन करू. तर मला खात्री आहे की तशी वेळ येणार नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या IMC डॉक्टरांची मीटिंग घेतलेली आहे, ते आम्हाला सपोर्ट करतील. कारण अशा वेळी कॉपरेशन आणि कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन पनिशमेंट. ऐकणार नाही तर शेवटी तर पर्याय नाही. असे लोक काही असतातच, त्यांना नाही आहे. परंतु आमची सध्या अपेक्षा एवढीच आहे की कॉपरेशन करून तुमचे रेग्युलर क्लिनिक चालू ठेवा आणि जे तुम्हाला वाटतंय सस्पेक्टेड तुम्ही आम्ही हेल्पलाईन देणार आहोत, मोबाईल किती नंबर देणार आहोत, त्यांना सिव्हिलला पाठवू नका. त्यांना मी हेच बोललो की तुम्ही तुमच्यामधला एक कुठला तरी कॉमन 2-3 स्पॉट सांगा. आम्ही काही 180 ठिकाणी जाऊ शकत नाही पण 2 ते मोठे दवाखाने, 3 मोठे दवाखाने, 3 ते 6 आमचे सर्व पेशंट रेफर केले या ठिकाणी येतील. तिथं आमची टीम जाईल आणि सर्व लोकांची सर्दी अशा पद्धतीने तेही ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि सिव्हिल सर्जन वर्कआउट करतायत. होपफुली पुढील काळामध्ये खूप चांगले आम्हाला रिझल्ट मिळतील. त्यांच्यावर दुर्लक्ष केले जात आहे. आता या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यात रुग्णांची संख्या वाढली आहे, मृत्यूचा दरही वाढलेला आहे. तर जे 60 वर्षाचे 55 वर्षाचे रुग्ण असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप आहे. 22 जुलैला सुमनबाई बाबू ही महिला डिस्चार्ज झाली. या महिलेला अशक्तपणा वाढत होता. ते डॉक्टरांना सांगत होते की मला अशक्तपणा वाटतोय. शेवटी डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. त्यांच्या नातेवाईकांनी मग इकडनं लोकांना सांगितलं वर लक्ष देऊन त्यांनी फोन केला होता. तेव्हा त्या महिलेला औषध दिली. ती महिला त्रास भोगत होती. म्हणजे कोविड रुग्णाला म्हणजे भोगत काय म्हणजे लक्ष दिलं जाते रुग्णांचं अजिबात लक्ष दिलं. जसं बाकीमध्ये आपण जे सिरियस पेशंट असेल ज्यांना व्हेंटिलेटर आहे, इमर्जन्सी आहे. आता आपल्याकडे कोविड केअर सेंटर नावाचा प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे की जे माइल्ड सिम्पटम आहेत, असिम्पटमॅटिक आहेत, त्यांना आपण वेगळ्या ठिकाणी ठेवतो. ते सिव्हिल हॉस्पिटलला जे पेशंट आहेत ते सर्व सिरियस असतात आणि ह्या सर्व सिरियस पेशंटला 24/7 लक्ष ठेवण्यासाठी 2 डॉक्टरांची टीम 8 तासाची केंद्रात आलेली आहे. त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ राऊंडसाठी सिव्हिल सर्जन ऍडिशनल सुद्धा बदलतात. आता बऱ्याचदा काय होतं की एखाद्या व्यक्तीची जी अपेक्षा आहे मी कधी सिव्हिलला किंवा गव्हर्नमेंटला ट्रीटमेंट लहानपणी घ्यायची असेल पण कधी ट्रीटमेंट प्रायव्हेटला घ्यायची. मला काही झालं बाबा प्रायव्हेटला कन्सल्ट केलं. आपली अपेक्षा काय आहे की आम्हाला कधी एक बेल दाबली की लगेच डॉक्टर यायला पाहिजे, लगेच नर्स यायला पाहिजे. सकाळी प्रत्येक व्यक्तीचा सकाळी आणि संध्याकाळी राऊंड होतो, डॉक्टर बघतात. त्यांचं म्हणणं काय असतं बघा, असतं
अशक्तपणा आहे, तुम्हाला सलाईन लावा, मला हे लावा, डॉक्टर ऑर्डर ते योग्य नाही देणं. अशक्तपणा, विकनेस हा डाएट न घेतल्यामुळे, पाणी न पिल्यामुळे याच्याने होऊ शकतो. असं जर मला कोणी सांगितलं की बाबा सकाळ संध्याकाळ डॉक्टर राऊंडलाच येत नाही, तर दॅट इज अ बिग ब्लंडर. असंच झालंय साहेब आमचं. कोविड आणि जनरल सिव्हिल हॉस्पिटल अत्यंत दुरावस्था झाली. आपण सिव्हिल हॉस्पिटलला आणि सिव्हिल सर्जनला पाठीशी घालताय का काय असं जिल्ह्याला शंका वाटायला लागली, किंवा मला सुद्धा शंका वाटायला लागली. असं डाळीचं रवींद्र मोहनलाल सोनी, वय वर्ष 29, त्याचा स्वॅब घेतला, त्याला इथं ऍडमिट केलं गेलं, स्वॅब घेतला गेला. 3 दिवस त्याचा स्वॅबचा रिपोर्ट आला नाही, तो इथून पळून गेला. सिद्धेश्वरमध्ये आजही ट्रीटमेंट घेतली डोळ्याची. 5 लाख रुपये बिल आलेले आहे त्याचं. मी सिव्हिल सर्जन साहेबांना मेसेज पाठवला नावासह, त्याचा मेसेज मला शोधत आहे, त्याचा रिपोर्ट घेतला गेला, शोधत आहे. साहेब 10 दिवसात सिव्हिल सर्जन साहेबांनी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे त्या निरोप मला कळवलं. मी वैयक्तिक बिलकुल सिव्हिल सर्जनला काही बोलत नाही. तो पेशंट तिथं 5 लाख रुपये खर्च करून त्याचा रिपोर्ट अजून पॉझिटिव्ह आला त्याला माहिती नाही. नंबर 2, प्राध्यापक डॉक्टर ईश्वर धामणे. धाणीचे साम्राज्य होते. 3 दिवस तो अक्षरशः तिथं तरपडला आणि त्याला आता नाशिकला ऍडमिट केले. जिल्हा परिषदचे सीईओ साहेब, त्यांचे स्टेनो लक्ष्मीकांत देवकर, त्यांच्या शेजारी 4 तास प्रेत पडून होते. तो पॉझिटिव्ह निघाला, त्याला आता निवडून झाला. आणि कोविड नसलेल्या रुग्णांचा अंत्यविधी करून टाकताय. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी साहेब, एक मिनिट आहे, सिव्हिल हॉस्पिटल मी पहिले तुम्हाला सांगितलं आधी की अप्स अँड डाऊन्स का होत आहेत. इट इज नॉट नॉर्मल हॉस्पिटल. फक्त ही तुम्ही नंदुरबारच्या बाबतीमध्ये म्हणत असणार तर मग आपल्याकडे जळगावची पण उदाहरणं आहेत, पुण्याची उदाहरणं आहेत. ऐकून घेते. एखादा व्यक्ती हॉस्पिटलमधून पडून गेल्यावर जर तुम्हाला ट्रीटमेंट घेत असेल, इट इज हिज चॉईस. आपण थोडं कोणाला जबरदस्ती पलंगाला बांधून ठेवले की ट्रीटमेंट घे. पण सरांचं म्हणणं ते सर की तो पळून का जातोय, इथं ऐकून घे. प्रत्येकाची चॉईस. आणि सर आपण जळगावचं उदाहरण देत आहे, 200 किलोमीटर दूर आपला सुरत आहे. तुम्ही सुरतच्या सिव्हिलचं उदाहरण घ्या ना, तिथं ट्रीटमेंट आणि अवेलेबल एवढ्या चांगल्या आहे. तुम्ही खालचे फक्त तिथं कसं काय चालणार, चांगल्या पण तुम्हाला म्हणून सांगतो आहे की आपल्याकडे ते एकूण पेशंट आहे त्यापैकी 330 बरी झाली. 100% यश आहे. 100% यश नाही, यशचा अपेक्षा प्रश्न नाही. जी मोर्टॅलिटी आहे, कोविड आहे, जी लोक सिरियस आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, त्यांची डेथ होणार जर त्यांनी लवकर नाही आले. नंबर 1. नंबर 2, याला आपण सायंटिफिकली बघा. मी माझ्याकडे 10 सिव्हिल सर्जन तयार नाही करू शकत. गव्हर्नमेंटने दिलेले सिव्हिल सर्जन आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी त्यांनी पार पाडायची आमची अपेक्षा, तुमची अपेक्षा आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाही. आणि त्याच्यामुळे एकही दिवस जात नाही, मी काय म्हणतो एकही दिवस जात नाही. सकाळी 11 साडे 11 वाजता DHO सिव्हिल सर्जन बसून आम्ही पूर्ण अनालिसिस करतो, काय चाललंय काय नाही चाललंय. किंबहुना कोविड हॉस्पिटल सुरू करायच्या आधी मी स्वतः ती बिल्डिंग पाहिली होती. परंतु त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की आपल्याकडे आय हॉस्पिटल आणि ब्लड बँक आणि नर्सिंग कॉलेज आज ज्या ठिकाणी इथे चाललेलं हॉस्पिटल, हे हॉस्पिटल नाही आहे. असं डेडिकेटेड सुरत उदाहरण दिलं. गुजरातमध्ये काय केलं, त्यांनी हॉस्पिटलच डेडिकेटेड हॉस्पिटल करून टाकलं. मला काही प्रॉब्लेम नाही की सिव्हिल हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डिक्लेअर करायचं आणि बाकी सर्व पेशंटला दुसरीकडे पाठवायचं, त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण बाकीचे रुग्ण जेवढा मोठ्या प्रमाणात गरीब वर्ग आहे त्यांनी कुठे जायचं. आणि म्हणून ब्लड बँक किंवा आय हॉस्पिटल किंवा नर्सिंग कॉलेज, जसं हॉस्पिटलची डिझाईन कशी असते, एक वार्ड असतात, त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम असतात, प्रॉपर जेवढे बेड्स आहेत त्या पद्धतीने. ब्लड बँकवर असं होणं अपेक्षित नाही आहे. ब्लड बँक वेगळा असतो. नर्सिंग कॉलेज तिथे क्लासरूम असतात, तिथे सेटअप वेगळा असतो. आणि आय हॉस्पिटलमध्ये मग तिथे बेड संख्या मर्यादित होते, 20 बेडची संख्या. अशा पद्धतीने आपण स्टार्टला बोललो की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला डेडिकेटेड डिक्लेअर केलं तर खूप मोठा लोड हा बाकीच्या रुग्णांवरती येणार, जे नॉर्मल जे काम चालू असतं. आणि मी सेकंड जो प्रश्न बोललो की सिव्हिल सर्जन, ऍडिशनल सिव्हिल सर्जनांनी जेवढेही डॉक्टर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मग काही डॉक्टरांना पूल केले आणि त्या डॉक्टरांमधून ट्रीट घेतात. परंतु गव्हर्नमेंटचा हाही निर्देश आहे की
की 7 दिवसानंतर त्यांना ब्रेक द्या. 7 days वर 7 days क्वारंटाईन. तर ऑलरेडी स्टाफचा शॉर्टेज, त्याच्यामधून परत तुम्हाला 7 दिवसाचा ब्रेक देऊन दुसरा 7 दिवसाचा द्यायचा आहे. आणि ह्या सर्व गोष्टी सांभाळत असताना आपण उदाहरण दिला की एखाद्या व्यक्ती पडून तिथं गेला, यांनी यांचं काम करून स्टाफ पाठवला आणि तिथं जब रिस्पॉन्सिबिलिटीवर ठेवलेला आहे की त्यांनी त्याचा रिपोर्ट द्यावा, त्यांनी त्याचा फॉलोअप घेत आहेत. किंवा दुसरा जो तुम्ही व्यक्तीचं उदाहरण दिलं की 4 तास तिथं पूर्ण पडून होता, तर अशा वेळी एखाद्या पेशंटची डेथ झाली तर त्या पेशंटला प्रॉपरली प्लास्टिक बॅगमध्ये रॅप करून सॅनिटाईज करून आपण मग नातेवाईकांची वाट बघतो, ते नातेवाईकांना सांगतो, त्यांना काउन्सिल करतो आणि त्याच्या माध्यमातून ते पाठवतो. परंतु मी यांना हेही बोललो की जेवढं तुमच्याकडून शक्य होईल तेवढ्या पद्धतीने इमिडिएटली पिकअप करून त्याला एखाद्या वेगळ्या रूम मध्ये ठेवता येईल का. आणि हे तर सोडा, डॉक्टरचं सोडा, इव्हन स्वीपर, इव्हन क्लिनिंग करणारा स्टाफ तो पण रेडीने काम करायला. प्रत्येकाला शेवटी जीव तयार आहे आणि म्हणतात की बाबा 400 रुपये आम्ही तुम्हाला पर डे द्यायला तयार आहे जस्ट टू क्लीन द रूम. तुम्ही 400 पैसे 1000 रुपये द्या, आम्हाला नाही पाहिजे का. तर हे जे कारण कोविडची जी भीती किंवा जे काही आहे प्रायव्हेट डॉक्टरांचं पहिला महिना तर बरेचसे प्रायव्हेट डॉक्टरांनी बंद करून दवाखाने. तर अशा परिस्थितीमध्ये आजच्या घडी अप्स आणि डाऊन्स प्रॉब्लेम्स होणारच आहेत हे मलाही माहिती होतं. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत देशातून किंवा राज्यातून इन्फेक्शन पूर्णपणे जात नाही, केसेस ह्या येऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे, येणारच आहे केसेस. म्हणून ते स्वतः तुम्ही सांगा भोई साहेब, सकाळी तुम्ही जाता संध्याकाळी जाता काय जात नाही. एकदा तर मेरे लोक तर पार्टीज पडले शेवटी दवाखान्याचे पेशंट होते. जितेंद्र पवार नावाचा पंचायत समितीचा मेंबर शनिवारचा आज रात्री 8 वाजता फ्लॅट द्यायला आला होता. आज सकाळी 8-9 वाजेपर्यंत त्याचा स्वाब घेतला गेला नाही. अत्यवस्थ अवस्थेत त्याला नाशिकला पाठवलं. आज रात्री 8 वाजेची माहिती अजून सिव्हिल सर्जन साहेबांना नाही पंचायत समिती परवा 27 तारखेला साहेब आता जरी आले सगळे बघायला स्वाब घेणं चालू ते केव्हा माझी टीम 4-5 वाजेपर्यंत काम करते. संध्याकाळी 6ला आलेला आहे पंचायत समितीचा मेंबर. 6च्या वेळेला स्वाब घ्यायची खूप नाही गेली, कारण 24 तास स्वाब घ्यायची नाही सिस्टम. आणि सकाळी 9ला आमचं काम स्वाब घ्यायचं चालू असतं. पेशंटचं बघून झालं का हे स्वाब घेणं सुरू होतं, तसं आपल्याला 4:30-5 पर्यंत जातं. त्यानंतर 5 नंतर आपण स्वाब घेतच नाही. स्वाब घेणे काही इमर्जन्सी बाब कमी होती साहेब आणि त्याला नाशिकला आलो दोन आणि इट इज राईट थिंग. इट्स अ लॅब टेस्टिंग. लॅब टेस्टिंग काम करायला 24 hours. कारण आपल्याकडे दोन ते 2-4 टेक्निशियन आम्हाला जबाबदार नाही. फक्त एक पद्धत एखादा सिरियस पेशंट असतं त्याला ऍडमिट करून जायला पाहिजे. तेच म्हणायचं ऍडमिट करून मग एक स्टाफ एवढी तर हुमॅनिटी पाहिजे. याच तुम्हाला पेशंट सांगितलं तुम्ही सांगत की आपण आव्हान करतो 30 तारखेला पुढे कसं आहे आपल्याला, परंतु आपल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दुर्लक्ष केलं जातं. जे क्वारंटाईन मुली होत्या त्या 2 बाई होती, 3 नाते होत्या, तर त्यांची सवय त्यांची टाळलं झालं. तर आता मी स्टाफ केल्यानंतर लोक काय म्हणतात, हा प्रश्न खूप लोकांना होता की क्वारंटाईन सेंटरमध्ये गेल्यावर सुद्धा आपण स्टाफ का घेत नाही. त्याच्यामध्ये सर्वात पहिले जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जे ICMRच्या गाईडलाईन्स आलेल्या होत्या त्याच्यामध्ये असं होते की स्टाफ कोणाचा घ्यायचा. त्यांनी 5 वेगवेगळे क्रायटेरिया दिले होते, किंवा आपण ते प्रसिद्धही केलं असेल की पेशंट हू हॅव्हिंग सिम्पटम्स आणि ट्रॅव्हलिंग हिस्ट्री फ्रॉम इन्फेक्टेड स्पॉट्स, नंबर 1. नंबर 2, पेशंट हॅव्हिंग सिम्पटम्स विथ द कॉन्टॅक्ट ऑफ नोन केस ऑफ कोविड केस. Number 3, patient who having the symptoms of fever and cough and who have a traveling history. आणि 3-4 काही दिलेले होते. त्यावेळी धुळ्याची लॅबची कॅपॅसिटी कमी होती आणि ती लॅबची कॅपॅसिटी कमी असताना आपण जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट विथ सिम्पटमॅटिक पेशंट अंडर ऑब्झर्वेशन जे होते त्या लोकांचे आपण स्वाब घेऊ अशा आपल्याला गाईडलाईन्स होत्या. त्यावेळी स्वाबची संख्याच कमी होती मुळात आणि
धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे हे सर्व एकच लॅब कॅटर करत होते मालेगावसुद्धा. हा तर त्याच्यामुळे हे ज्या गाईडलाईन्स मी दिल्या आहेत ना, त्या आता परवाच्या गाईडलाईन्स आहेत की जेवढे हाय रिस्क आणि लो रिस्क, जसा पेशंट पॉझिटिव्ह आला इमिडिएटली त्याच्या नेक्स्ट डे तुम्ही ते बोललो की तुम्ही 5-7 दिवस 8 दिवस सिम्पटम आहेत का नाही ते काही वाट बघू नका. पेशंट पॉझिटिव्ह आल्या पूर्वीच्या अशा गाईडलाईन्स होत्या की पेशंट पॉझिटिव्ह आल्यावर तुम्ही त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा आणि ज्यांचे ज्यांचे सिम्पटम दिसतील ते टेस्ट करा. त्यांना मी काल बोललो की परवा जी गोष्ट आहे तरी मला विशेष बोललो पण की जेवढेही पेशंट सिम्पटमॅटिकली पॉझिटिव्ह आले कोविड आणि त्या व्यक्तीचे जेवढेही कॉन्टॅक्ट्स आहेत हाय रिस्क प्लस लो रिस्क सर्वांचे सॅम्पल नेक्स्ट घेऊन टाका. आणि त्या पद्धतीने आता हे प्रत्येक स्वतः पार्टीसाठी पूर्ण मॉनिटरिंग करतायत की प्रत्येक इंडस्ट्रीचे किती हाय रिस्क कॉन्टॅक्ट, किती लो रिस्क कॉन्टॅक्ट आले आणि किती लोकांचा स्वाब घेण्यात आला. तर तो जो प्रश्न आहे की स्वाब घेणं टाळता आहे क्वारंटाईन सेंटरला वगैरे, तो भविष्यामध्ये कधी येणार नाही. आतापर्यंत जे स्वॅब आपल्याला घेतले जायचे आपली सिस्टीम अशी होती की तो पेशंट किंवा सापडल्यानंतर तिथल्या लोकांना आपण इकडे शिफ्ट करायचो आणि मग सिव्हिलला स्वॅब घ्यायचो आपण. हे त्रुटी म्हणण्यापेक्षा मॅनपॉवर आपल्याकडे कमी होती. मग आपण काय केलं की जिल्हा परिषदेचे जे लोक टेक्निशियन होते त्यांना ट्रेन केलं आणि कालपासून प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र एक स्वॅब घेण्यासाठीची टीम आपण केली. कारण याच्यामध्ये ते कॉन्टॅक्ट इकडून इकडे आणणं, इकडून तिकडे नेणं, याच्यामध्ये पण बऱ्यापैकी एनर्जी जी होती ती आपली वाया जायची आणि प्रत्येकाची अपेक्षा अशी असायची की आम्हाला तिकडून आणल्या इतक्या लांबून तर लगेच स्वॅब द्या आणि कामं करा. प्रॅक्टिकली ते शक्य व्हायचं नाही. म्हणून आता प्रत्येक तालुक्याला आपण स्वतंत्र स्वॅब घेण्यासाठी जी टीम आहे ती तयार केली आहे. ही टीम तयार केल्यानंतर पण त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं ICMR ला. तर काल पहिल्यांदा नंदुरबार तालुक्यासाठीच्या ज्या टीम आहे म्हणजे नंदुरबार शहर प्लस नंदुरबार तालुका हे केटर करण्यासाठी 2 टेक्निशियन आपण रजिस्टर केले आणि काल दुपारपासूनच त्यांनी काम सुरू केलंय. काल जर आपल्याला आपण माहिती घेतली तर आपलं एकलव्य जे सेंटर आहे CCC सेंटर आहे त्या ठिकाणी जवळजवळ 40 पर्यंतचे स्वॅब त्या टीमने आपले कालच घेतले. दुसरं कलेक्टर सरांच्या संकल्पनेतून आपण ज्या 4 नगरपालिका आहेत, कारण हे स्वॅब जमा केल्यानंतर बऱ्याचदा असा पण अनुभव येतोय शहरातलीच गोष्ट आहे की काही लोकांना क्वारंटाईन केलेलं आहे घरामध्ये, आम्हाला राहू द्या म्हणतात ते, पण स्वॅब द्यायला तयार नाहीत. अशा पण तक्रारी येत. जसं आपण म्हणतोय की स्वॅब दिले नाही, घेतले नाही, तर स्वॅब घ्यायला गेल्यानंतर स्वॅब देणार नाहीत अशी म्हणणारी पण काही मंडळी आहे. तर यांच्याकरता मग जसं सरांनी सांगितलं की शहरातले जर काही कॉमन पॉईंट असतील त्या ठिकाणी एक वेळ निश्चित करून स्वॅब घेण्यासाठी मोबाईल स्वॅब कलेक्शन व्हॅन ज्या आहेत ज्या 4 नगरपालिका आहेत आपल्या नंदुरबारला झालंय सुरू, शारदाला पण आहे, अक्कलकोट आणि तळोदा इथं सुद्धा लवकरच सुरू करायचं आहे. म्हणजे 2-3 दिवसातच ते फंक्शनल होतं. त्याच्यामुळे मग त्या तालुक्याला स्वॅब घेण्याची सोय आपली. ज्यांनी स्वॅब दिले ना ते स्वॅब घेऊन बाजारात संपर्कामध्ये आणखी पुढे लागणार आणि जेव्हा पॉझिटिव्ह आहे तेव्हा आरोग्य पथकांना घेऊन क्वारंटाईन करतात. हा सगळा खरं म्हणजे सोशल इश्यू आहे. त्याच्यामध्ये तोच आता 2 गोष्टी आहे. त्याला एकदा आपण म्हणतो की त्याला होम क्वारंटाईन पण राहू द्या, होम क्वारंटाईन झाल्यावर लोक शिस्तही पाळत नाही. मध्ये एक संकल्पना पण आली होती की असं जर कोणी सापडले असतील त्यांच्या घराला जसं आपण सर्वेक्षण करताना टॅग वगैरे लावतो तसं काही करायचं का, तर त्याचा आपला विचार चालू आहे. परंतु म्हणजे अदरवाईज 2 बाजू आहेत लोकांना. हा म्हणजे आम्हाला त्याच्यामुळे समाजात हे झाली असे लोक म्हणतात. तसं पण होतं, बाकीच्या शहरात घरी राहू देत आहेत, मग इथंच का बरं आम्हाला राहू देत नाही हेही म्हणतात. हा विषय आम्ही परत नोट डाऊन करतो. तुमचे जे काही पॉईंट आहेत ते लिहून घेतो. सेफ बॉडीचं मॅनेजमेंट आहे, अत्यंत गंभीर विषय आहे. एखाद्या पेशंट जर डिक्लेअर सेफ झाला तर तुम्ही एक स्पेशल रूम ठेवा. त्या रूममध्ये तुमचे बेड्स असतील तर बेड्सवर त्या बॉडीला प्रॉपर रॅप करा, सॅनिटाईज करा आणि आपले जे माणसं आहेत त्यांच्या माध्यमातून तिथून लगेच इमिडिएटली 30 मिनिट्स मॅक्स टू मॅक्स 1 आवर त्याच्यात ती बॉडी शिफ्ट झाली पाहिजे. हा पहिला एक मुद्दा मला पहिला मुद्दा आहे. आणि नंतर मग त्याला टॅग लावा आणि पॅरेंट त्यांच्या नातेवाईकांची काउन्सिलिंग केल्यावर त्यांना शिफ्ट करा. हा एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे. दुसरा मुद्दा तुमचा जो आहे होम क्वारंटाईनचा. आता ही चांगली संकल्पना आहे की आपण जेवढेही लोकांचे सॅम्पल घेतो आहोत त्या लोकांना शिक्का मारूनच तुम्ही घरीच थांबा.
असं आपण त्याला दिलं पाहिजे. प्रशासन तितकंच गंभीर आहे, पण स्वयंशिस्त नावाचा पण एक प्रकार असतो. आमची विनंती राहील ज्या ठिकाणी असं निदर्शनाला या, आम्ही अतिशय गांभीर्याने त्यांना नीट करू. तसं नाहीये. शेवटी मग लॉकडाऊन झालं, ओपन झालं लॉकडाऊन, गव्हर्नमेंट बऱ्याच सूट दिल्या, टायमिंग वाढवल्या, बऱ्याच लोकांना संधी दिली. पहिले शासनाने कम्प्लिटली बॅन केलं होतं, कुठल्याही व्यक्तीला जाऊ द्यायचं नाही. बॉटल नंबर 1. नंबर 2, बरेचसे दुकान हे सुरूच केले नव्हते, फक्त किराणा दुकान आणि भाजीपाला, ते पण टायमिंग रिस्ट्रिक्ट करू. मग जेव्हा रिस्ट्रिक्टेड पिरियड असतो त्यावेळी आपल्याला कॉन्फिडन्स असतो. ज्यावेळी लॉकडाऊन ओपन होणार, सर्व गोष्टी जर सुरू होतील, ते बाय डिफॉल्ट आहे. आणि दुसरी गोष्ट नाही की तेव्हा लोक पण खूप जागरूक होते. आताही लोक सगळ्या संध्याकाळ कोविडच्या बातम्या वाचतायत, पण बिना मास्क घालून फिरण्याची संख्या पण आहे. आता पहिले जी पर डे जो काउंट होता पूर्ण देशामध्ये किती होता? 200, 300, 400. आता किती काउंट आहे देशामध्ये? 49,000, 50,000 पर डे. महाराष्ट्रामध्ये पूर्वी किती केस होत्या? हे सर्व जेव्हा गव्हर्नमेंटला त्या गोष्टीवर जे निर्णय घेत आहेत, शासनाची पॉलिसी आहे, त्याच्या तुलनेमध्ये नाशिक डिव्हिजनमध्ये 10 लाखाच्या मागे किती केस पॉझिटिव्ह आढळते? त्याच्यामध्ये नंदुरबार सर्वात लोकेस्ट आहे माझ्या, परंतु 20 लाखाचा हा जिल्हा आहे, जो जवळपास लोकसंख्या आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये टोटल केसेस हा 23 जुलैचा आकडा आहे ICMRचा. पर मिलियन 10 लाखाच्या मागे पॉप्युलेशन मध्ये नाशिकला 1581 केसेस, जळगावला 1797 पर मिलियन 10 लाख, धुळेला 956, नगरला 482 आणि नंदुरबारला 244 पर मिलियन. त्याच्यामध्ये तुम्ही बरंच सांगितलं असेल तसं की जळगाव अक्कलकोवा हा ऍक्च्युअली दुर्गमच आहे. आपल्या पॉप्युलेशनचा कटऑफच आहे, नॅचरल क्वारंटाईन आहे. आणि तसंच झालं ना, जळगाव, अक्कलकोवा, नवापूर आणि तळोदा या 4ही तालुक्यांची मिळून आपल्याकडे 50 पण केसेस नसतील, 60 पण नसतील. काय होतं 4ही तालुक्यांची मिळून ज्या काही आपल्या केसेस आहेत, शहादा नंदुरबारचे झाले. चांगला निर्णय होता, परंतु हे संचारबंदी फक्त 1 दिवसासाठी पाळली गेली. प्रत्यक्षामध्ये अनलॉक सरकारने शासन दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, आजच्या 7व्या दिवस अशा प्रकारे अनलॉक सरकार शहरामध्ये फिरत आहे. आणि सर्वात महत्त्वाची भूमिका पोलिसांची भूमिका अशी की जे शहराचे प्रवेश ब्लॉक केले गेले, बॅरिकेडिंग केली गेली, तिथं ते शासकीय ओळखपत्रकधार किंवा बँकिंग यांना परवानगी होती. तर यांना परवानगी देताना ते दुसऱ्या लोकांनाही परवानगी द्यायची, किंवा मग ज्यांची 4 व्हीलर असेल ते मागच्या जून महिन्याची, मे महिन्याची 5 लावलेली असायची, त्यांना एंट्री होती, 5ची चेकिंग नाही व्हायची. आणि पोलीस तेव्हा 5 विचारताना काय विचारायचे, तुमच्याकडे 5 आहे ना, मग लायसन आहे का? अहो आता प्रवेश द्यायचा का नाही हा विषय आहे. तुम्ही लायसन कशाला विचारताय? याच्याबद्दल SP साहेबांशी बोलतो. SP साहेबांच्या परंतु मी स्वतः काही 2-3 ऑर्डर चेक केल्या, रँडमली चेक केले. लोकांना माझ्या गाडीमध्ये बसून नाही चेक केले. आपले पोलीस ऍक्टिव्ह बॉर्डरवरती विचारत होते, पास आहे का तुमच्याकडे, कुठून आलेले आहे. हा मुद्दा मी विचारत होते, असं असं आमच्या काही पत्रकारांच्या माध्यमातून आलेले प्रश्न आहे, त्याबद्दल जर आपण गांभीर्याने दाखल केले. तर आपण आदेश काढलेला आहे, त्याने म्हटलंय की हॉस्पिटल व्यतिरिक्त आंतरजिल्हा प्रवासाला काळजी दिली जातात. तरी 4 व्हीलरला 5 लावले आणि पोलीस आरोप पण नाही की 5 जाऊ द्या. आता त्यांना आढळतात जे गरीब आहेत, पैसे कमवून हा मेन उद्देश झालेला आहे. कोविड हटाव हा उद्देश आहे. लॉकडाऊन 8 दिवसामधून मोदी सरकार 4 दिवस पोलिसांनी कुणालाही विचारलं की कुठे जाता येईल, लॉकडाऊन जाऊन तर पेट्रोल पंप तुम्ही सांगितलं होतं की फक्त शासकीय लोकांना जायचे, पेट्रोल पंपावर एकंदरीत असं दिसतंय की ओव्हरऑल लॉकडाऊनचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे होता थोडं झालेला नाही. माझ्या आदेशाचा माझ्या आदेशाचा काही म्हणजे फार मी आता हे नाहीये. लॉकडाऊन करायचा उद्देश होता की लोकांचं हेल्थ चांगली राहावं. लॉकडाऊन मध्ये एवढे सगळे लोक असतील, परत लॉकडाऊन करायची गरजच पडायला नाही पाहिजे. आपले जे फीडबॅक्स आहेत ते आमची जेव्हा पोर कोविड मिटिंग होते, CEO, SP आणि सर्व लोक येतात, त्याच्यामध्ये केस मुद्दे आम्ही रेज करू आणि त्याच्यानंतर मग पुढे भविष्यामध्ये कधी कराची आवश्यकता लागणार नाही, होपफुली आणि करूही नाही. त्यावर त्यांनी सल्ला दिला, सांगितलं की आता लॉकडाऊन करायची गरज पडलेली पाहिजे, कारण शेवटी काय आहे ॲज अ डॉक्टर म्हणून इट्स हर्ट कम्युनिटी.
मालेगाव पॅटर्न आणि धारावी पॅटर्न जे आहे ना, व्हॉट आय अंडरस्टँड इट इज अ हर्ड कम्युनिटी. हर्ड कम्युनिटी म्हणजे काय? आता काल बाबा एक रिपोर्ट आला, मोदी साहेबांनी तर बघितला की त्या लोकसंख्येमधल्या बऱ्याचशा लोकांचे ऑलरेडी अँटीबॉडी जनरेट झालेले आहेत. 57%. सबस्लम्समध्ये 57% जनरेट झालेले आहेत. म्हणजे काय? असं तुम्ही म्हणतात की बरेचसे लोकांचे सिम्पटम्स येतच नाही आणि मग ते असंच बरे होऊन जातात. पूर्वीचा कन्सेप्ट तोच होता. सिम्पटम्स असेल, इन्फेक्शन जरी असेल, आफ्टर 10 days इट विल बी नॉन इफेक्टिव्ह. त्याच्यामुळे आपल्याकडे कोविडची संख्या कमी कधी होईल? जेव्हा तो जो पर्सेंटेज ऑफ हर्ड इम्युनिटी जो आहे तो वाढेल, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली कमी खर्च होतो. आधी जेव्हा पेशंट भेटला तेव्हा आपला शब्द होता की 20च्या वर जाणार नाही, बरोबर. आपण तेवढे प्रिकॉशनही घेतले आपल्या शासनामार्फत. पण कुठं ना कुठं ही जी संख्या वाढलेली आहे त्याला कुठं ना कुठं ती करोना पार्टी जिम्मेदार होती असं आपलं मत नाही का? कारण त्याची पूर्ण तपास आणि त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, पण ती यादी उघड झाली नाही. आम्हाला उघड करून घेण्याचा प्रयत्न नाही होता आमचा. पण त्या पार्टीमध्ये आमच्या सांगण्यानुसार जसे 300 लोक अवेलेबल होते, त्या 300 लोकांना सर्रास गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये फिरू दिलं. आणि त्याचंच एक कारण आहे की आज एवढी पेशंटची संख्या वाढलेली आहे. आणि आम्ही जर चुकीची माहिती दिली असेल किंवा आम्ही जर चुकीची बातमी लावली असेल तर मी प्रशासनाला विनंती करतो की आमच्यावर गुन्हा दाखल करावा किंवा मग सखोल चौकशी आपल्या अंतर्गत होऊन त्या करोना पार्टीवाल्याला फक्त 1000-2000 रुपयाचा दंड झाला आणि त्याला सोडण्यात आला. पण तिथं जे वैयक्तिक जिम्मेदार अधिकारी, क्लास 1 रँकचे अधिकारी त्या पार्टीमध्ये होते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. मोठमोठे पदाधिकारी, झेडपीचे उपाध्यक्ष सांगो किंवा मोठमोठे नगरसेवक तिथे उपस्थित होते, ज्यांची जिम्मेदारी आहे. मॅडमांकडे, कलेक्टर साहेबांकडे, SP साहेबांकडे, सर्वांकडे आम्ही हे केली. पण हा जो आहे हा थोडा मोठ्या लोकांचा असल्या कारणाने ती यादी त्यांनी प्रशासनांतर्गत सुद्धा फिरवली. पण पूर्ण 170 जणांची यादी त्या दिवशी सकाळी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसारित करण्यात आली. तर हा सुद्धा भाव का? पहिली गोष्ट, प्रशासन म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून आम्ही इन्क्वायरी कमिटी बसवली प्रांतांच्या इन्सिडेंट कमांडर होते, तहसीलदार प्रांतांनी PID त्यांच्या पद्धतीने हे करून ज्यांनी पार्ट्या वाढवल्या गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ते पुढचं काम आहे ते पोलीस विभागाचं आणि त्याच्यावर चार्जशीट करण्याचं यांचं काम आहे. हॉस्पिटल रन करणे, मोदी साहेबांचं काम आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती देईल. तसं माझं काम जे आहे ते काम हे आहे की आलेल्या प्रकरणावरती कमिटी बसून त्याचा जो निष्कर्ष येईल त्याच्यावरती करून मग जे काय अजेंडा त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पुढचं जे काम आहे ते विभागाचं. आणि त्या विभागाचं काम CM चार्जशीट कशी दाखल केली पाहिजे, इन्क्वायरी कशी केली पाहिजे हे मला माहिती नाही. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून मी जर तसं म्हटलं किंवा पोलिसांनी केलेली कारवाई किंवा इन्क्वायरी चुकीची आहे ते मी सांगू शकत नाही. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, IT आहेत, DDG आहेत, दे विल सुपरवाइज ऑन दॅट. पेशंट पॉझिटिव्ह येणे हा गुन्हा नाही आहे. कधी कधी जसं म्हणतात ना सोशल स्टिग्मा लागतो, पॉझिटिव्ह आला ते पाप केलं का होऊ शकतं. तर मी रोज कामाला येतो, रोज ऑफिसला येतो, एखाद्या वेळी एखाद्या माणसाने चुकून ग्लास दिला, त्याला टच असेल आणि ते दिलं किंवा तेच नाकाला होऊ शकतं. आपल्याला कामाने काळजी घ्यावी. आज भारतामध्ये किती 14 लाख लोक झाले पॉझिटिव्ह. समिती गठीत करण्यात आली. चौकशी समितीने जो निर्णय घेतला त्याच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे. मेन पर्पज आहे कोविड थांबवणे. जिल्हा परिषदचा स्टाफ वर्क का आहे? जिल्हा परिषद डॉक्टर आहे, त्यांचा स्टाफ म्हणून आपण काम चाललेलं सध्या. परंतु कसं आहे की त्यांचा करता आपल्याला मर्यादा आहे. त्यांचे PSCs आहे, त्यांचे जे आहे ते पण रन झाले पाहिजे. आणि सध्याचं सर्व्हिलन्सचं काम आहे. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांचं जे सर्व्हिलन्स आहे ते कमी करून तिथे टीचर्स लावतो आहोत आणि डॉक्टरांना ट्रीटमेंट पार्टला शिफ्ट करतो आहोत. ते सध्या आमचं प्लॅनिंग चाललं आहे. आम्ही सकाळी DHO आणि इथे बसून बोलतोय की सर्व्हिलन्स वर्क आपण एक्सपर्ट यंग टीचरांना देऊया. सिंपल ताप, BP, डायबिटीज आणि बाकीच्या गोष्टी विचारायच्या असतात, ते सिम्पटम्स सांगितला आणि तो जो स्टाफ आहे तो आपल्या ट्रीटमेंटला वापर केला. क्वारंटाईन सेंटरला जे नियुक्त कर्मचारी आहेत ना ते जात नाही, मग शेवटी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनी करणार. मला हे मागे 2-3 क्वारंटाईन सेंटरच्या बद्दल आल्याच्या सूचना तर आम्ही असं ठरलंय की वन्स इन अ वीक इन्सिडेंट कमांडर, तहसीलदार असतील, प्रांत असतील स्वतः दफ्तर बघितलं पाहिजे पूर्ण टीमला घेऊन रँडमली. आता हे मी परत म्हणतो आहे की दिस इज द वॉर आणि याच्यामध्ये जरी मी जसं आम्ही बोललो होतो पेशंट वाढणार नाही आणि आपण खरंच परत नॉर्मल झालो, शून्यवरती आलो होतो. परंतु जेव्हा लॉकडाऊन ओपन करण्यात आला आणि त्या पद्धतीने सर्व जिल्ह्यातून केसेस वाढायला लागल्या, त्याच्यामध्ये पर मिलियन तो जो आकडा आहे 10 लाखाच्या किती केस आले त्याच्यामध्ये नंदुरबार खालून 5वा किंवा 4थ्या नंबरवरती आहे. बाकी गडचिरोली, वर्धा, भंडारा ते बाकी जिल्हे आहेतच. आता पुढे काय आपल्याला करायचं आहे, पुढचं नियोजन काय आहे, पुढचं प्लॅनिंग काय आहे.
त्याच्यामध्ये आता आम्ही म्हटलं की बाबा डॉक्टर्स, हेल्थ स्टाफ आणि नर्सेसचा वापर हा खूप ज्युडिशियसली सांभाळून करावा लागेल, कारण ते आपल्यासाठी प्रिशियस रिसोर्सेस आहेत सध्याच्या घडी. नंबर 2, बेड संख्या अजून आम्ही सध्या तर 150 पेशंट ऍक्टिव्ह आहेत, पण येतात कदाचित जर पेशंट वाढले, कारण आता लॉकडाऊन झाल्यानंतर परत लोकांची मिसिंग सुरू होईल, परत जो बाकी जिल्ह्यातला ग्राफ वाढायचा आपला वाढू शकतो, कोण होऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये रेडी होण्यासाठी अजून आम्ही बेडची संख्या करूया आणि तसे आपले फीडबॅक्स आम्हाला येत आहेत की बाबा हा प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम येतो, अशा अडचणी येतात, स्वॅबचं हे होत नाही वगैरे वगैरे. तशा प्रश्नांवरती आमची परत टीम बसून त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येतात आणि प्रयत्न करू. आपण पॉझिटिव्ह आलेला माझा तुम्ही स्वॅब घेतलेला आहे, तर त्याची रिपोर्ट मला काय भेटत नाही सर. कारण प्रॉब्लेम असा येतो, समजा माझी पॉलिसी हेल्थ पॉलिसी, तर तो रिपोर्ट घेतल्याशिवाय मला हेल्थ पॉलिसीला त्याचा बेनिफिट भेटत नाही. आणि असे कमीत कमी 200 ते 300 जण याच्यासाठी आपल्याला जी रिपोर्ट येते ना, ती एका व्यक्तीची रिपोर्ट नाही येते. जी आपल्याला येते ना, ती लिस्ट येते. बरोबर, 80-90 लोकांची लिस्ट येते आणि तुमचं एकट्याचं नाव वेगळं करून ते लिस्ट एक्सेलची पूर्ण पीडीएफ करून देता ना, ते धुळेवाल्यांकडून भले तुम्ही 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर मागा ना जर, पण मी स्वतः पॉझिटिव्ह होतो. रिपोर्ट ते पाठवताना कसे पाठवतात, इट्स अ लिस्ट, इट्स नॉट की इंडिव्हिज्युअल पेशंट, आणि इंडिव्हिज्युअल पेशंट तर पॉझिटिव्ह आल्यानंतर करते. जेवढे ते स्वॅब लावतात 96 ची असते. गाड्या येतात, खाली होतं रोजच्या 60 जण ऑक्सिजन कामाला. म्हणजे ही आता मागच्या घडीला तुम्ही म्हटलं ऑक्सिजनचं जाऊ दे, चला ठीक आहे, पण साफसफाई मेन आणि कोविड पेशंट रिअली साफसफाईचा इश्यू होता सुरुवातीला. त्याच्यानंतर आम्ही 40 रुपये होतं नाही, 15 रुपये लावले, तर तो इश्यू बऱ्यापैकी मिटला आहे. आता रोजची जी बाहेर घाण कचरा दिसतो, आता जर गेला तर दिसेल, तर त्या गोष्टी काही पीपीई किट आणि पीपीई किट छोट्या बुकेटमध्ये बसत नाही, त्यामुळे त्याचा सकाळी थोडासा ढीक तयार होतो. आमची गाडी येते बायोमेडिकल यूजची आणि सकाळी साधारण 9-10च्या दरम्यान ती गाडी घेऊन जाते. तर कचऱ्याचा हा सर जिथून प्रायव्हेट डॉक्टर माझ्याकडे एंट्री केली, त्याला तुम्ही सांगितलं तुम्ही बाथरूममध्ये जाऊन बघा, तो म्हणजे बाथरूम ठीक आहे. आता इश्यू बाथरूमचा असं आहे का, तुम्ही जिथं राहत होते ते 32 खाटांचं आहे टोटल आणि बाथरूम 2च आहे. त्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरनं आपण मोबाईल युनिट सुरू करताय 2 ठिकाणी, काय आहे नेमकी ती संकल्पना? आतापर्यंत आमची सिव्हिल हॉस्पिटलला आणि शहादा क्वारंटाईन सेंटरमध्ये कलेक्शन होत होते, परंतु आम्हाला आता हे पावसाळ्याचा सीझन आहे, फ्लू सीझन आहे, तर बरेचसे लोक सिव्हिलला येऊन सॅम्पल देण्यामध्ये उत्सुक नसतात, त्यांच्या मनात भीती असते. तर ते टाळण्यासाठी त्यांच्या ठिकाणी जाऊन हे सॅम्पल आमची टीम कलेक्ट करेल आणि ते सॅम्पल स्वतः घेऊन ते मग सिव्हिल हॉस्पिटलला ती टीम घेऊन जाईल आणि मग त्याच्या माध्यमातून टेस्टिंग होईल. तर मोबाईल कलेक्शन टीमचा अर्थ हाच आहे की नंदुरबार शहादा जिथे जास्त केसेस आहेत त्या ठिकाणी सर्वात प्रथम आम्ही सुरू करत आहोत. नंदुरबारला 2 टीम, शहादाला 1 टीम, आणि हे टीम कॉमन प्लेसला जातील, काही जे सिरियस लोक त्यांच्या घरी जातील आणि तिथून स्वॅब कलेक्शन करून मग ते धुळ्याला पाठवण्यात येईल. मी आपल्यासमोर जिल्ह्याचा जो अहवाल आहे सादर करत आहे. एकूण आमच्याकडे 515 पेशंट आतापर्यंत पॉझिटिव्ह निघालेले आहेत, त्यापैकी 330 रुग्ण बरे झालेत आणि एकूण मृत्यू 29 झालेत. ह्या 29 मृत्यूपैकी 20 मृत्यू हे 48 तासाच्या आत, म्हणजे पेशंट ॲडमिट झाल्यापासून 2 दिवसामध्ये झालेलं आहे. जे सिरियस पेशंट होते त्यांना आल्यास त्यांचं SpO2% अत्यंत कमी होतं. तरी माझी नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की आपल्याला जर सिम्पटम्स येत असेल आणि घरात जर ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असेल तर आपण न संकोच आपण टेस्टिंग करून घ्यावी. लवकर जर निदान झालं कोविडचं तर त्याचे उपचार जे आहेत, जे काही मेडिसिन्स आहेत, टोसिझुमॅब, रेमडेसिविर, फेविपिराविर, ह्या ज्या मेडिसिन आहेत तिथं लागू शकतात आणि क्रिटिकल स्टेजच्या यायच्या पूर्वीच पेशंट हा बरा होऊ शकतो. आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्याच्यानंतर जे पुढचे त्याचे जे नातेवाईक किंवा इतर कोणी लोक आहेत ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा लवकर होते. उद्या संचारबंदी संपते आहे, काय आव्हान करणार तुम्ही लोकांना आणि काय वेळ असेल शहादा आणि नंदुरबारमध्ये दुकानांचा? संचारबंदीच्या काळामध्ये आपला जो ग्राफ होता, जो आमचा एक्सपिरियन्स ग्राफ वाढू शकतो, तो ग्राफ आपला फ्लॅट राहिला. आमच्याकडच्या ज्या केसेस होत्या त्या कॉन्टॅक्ट्स, इंडेक्स केसेसच्या कॉन्टॅक्ट्स आपल्या सापडल्या. नवीन इंडेक्स केसेस त्या हार्डली 4 किंवा 5 केसेस आपल्याला आढळल्या. 30 तारखेनंतर 31 पासून 31/1-2-3 आम्ही टायमिंग हा सकाळी 9 ते 7 ठेवू, कारण शनिवार रविवार असल्यामुळे इथे बंद करणार नाही. 9 ते 7 टायमिंग ठेवू. परंतु 4 तारखेपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत दुकानं सुरू राहतील. आणि रविवारचा दिवस हा जनता कर्फ्यू म्हणून सर्व शहरांमध्ये त्याचं पालन होईल, मोठ्या शहरांमध्ये पालन होईल. माझी नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे की ही लढाई आपल्या सर्वांना मिळून लढायची आहे. आपण जेव्हा घराच्या बाहेर निघत असताना मास्क घालत असणार, गर्दी टाळत असणार, तर फक्त आपण स्वतःलाच नाही तर आपल्या परिवारासुद्धा सुरक्षित ठेवत आहात, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ह्या पिरियडमध्ये जी सूट देण्यात आलेली आहे, जे बरेचसे दुकानं उघडण्यात आलेली आहेत, ते दुकानदारांनी
त्यांच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मास्क घातलाय की नाही, स्वतः मास्क घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर ताप, खोकला, कुठल्याही प्रकारचे सिम्पटम जर येत असतील, आपल्याला जर मनात हे असेल, तर कृपया आपण टेस्ट करून घ्या.